नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. अशाच बातमीसह आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जी आहे ती लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. या पहिल्या यादीमध्ये 17 जणांना जे आहे ते उद्धव ठाकरे गटाकडून स्थान देण्यात आल्याचं पाहायला मिळतं. मुंबई मध्यमधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार अनिल देसाई यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे, तर ठाण्यामधून राजन विचारे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याशिवायच सांगली लोकसभा मतदारसंघासाठी जिथे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस त्या जागेवर दावा करत होतो, मात्र त्या जागेवर आता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मिठाचा खडा जो आहे तो पडू शकतो असं बोललं जाते. तर मुंबई ईशान्यमधून जे आहे ते संजय दिना पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधून पुन्हा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर धाराशिवमधून जे आहे ते धाराशिवचे जे आत्ताचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांनाच पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. बुलढाणामधून नरेंद्र खेडकर यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये जे आहे ते उतरवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. या प्रमुख चेहऱ्यांसह तब्बल 17 जणांची जी आहे ती ठाकरे गटाकडून यादी जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार तयारीला लागलेले आहेत आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना, थेट सामना होणार आहे. आणि नुकतंच आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या 5 याद्या ज्या आहेत उमेदवारांच्या त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आणि जवळपास बघितलं तर या यादींमधून जवळपास महाराष्ट्रातल्याही बहुतांश भाजपाच्या उमेदवारांची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये बघितलं तर जागा वाटपाचा तिढा कायम होता. त्यावरती आपण बघितलं तर काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये युती होणार आणि ते लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असं चित्र होतं. परंतु आज अचानक वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. आणि ज्यामध्ये आपण बघितलं तर प्रामुख्याने भंडारा गोंदियामधून संजय गजानन केवट यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर गडचिरोली चिमूरमधून हितेश पांडुरंग माडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर चंद्रपूरमधून राजेश वारलूजी बेले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर बुलढाण्यामधून वसंत राजाराम मगर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि अकोला मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः उमेदवार असणार आहेत. तर अमरावतीमधून कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर वर्ध्यामधून प्रोफेसर राजेंद्र साळुंके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यवतमाळ वाशिममधून केमसिंग प्रतापराव पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होती. स्वतः संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडींना 4 जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडीला आम्ही 5 जागांचा प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु काल वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव पाठवला होता आणि कुठेतरी यांच्यामध्ये युती होईल, महाविकास आघाडी बरोबर प्रकाश आंबेडकर जातील असं चित्र दिसत होतं. परंतु आज अचानक प्रकाश आंबेडकर यांनी 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे परत एकदा ज्या प्रकारे 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे महाविकास आघाडीचा म्हणजे विशेषतः आपण बघितलं तर त्यावेळीच्या महाआघाडीचा अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळेच्या लोकसभेच्या 8 जागांवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते. वंचित बहुजन आघाडीने लोकसभेमध्ये जवळपास 41 लाख मतं घेतली होती. आणि हे मताचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा आग्रही होता. परंतु जागा वाटपावरून प्रकाश आंबेडकरांची असलेली भूमिका, प्रकाश आंबेडकर यांनी ज्या जागा मागत होत्या त्या जागांवरती कुठेतरी एकमत न झाल्यामुळे आज प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. आणि त्याचबरोबर ते आहे ते 1 जागा आज संध्याकाळी 4 वाजता रामटेकमध्ये त्यांचा उमेदवार जाहीर होणार आहे. परंतु त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं सांगण्यात आलेलं आहे की नागपूरमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जी जागा लढवणार आहे नागपूरमध्ये
त्या नागपूरच्या जागेवरती वंचित बहुजन आघाडीकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आहे सांगलीतून प्रकाश शेंडके त्यांची जी नुकतीच स्थापन करण्यात आलेली ओबीसी बहुजन पार्टी आहे, त्या बहुजन पार्टीला प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पाठिंबा देण्यात येणार आहे। त्याचबरोबर आज नागपूर काँग्रेस पक्षाचा उमेदवार जो आहे त्यांना सुद्धा पाठिंबा देण्याचा निर्णय जो वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात का प्रकाश आंबेडकर यांची समजूत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून घालण्यात येते का, हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। महानगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा कारभार पुन्हा एकदा समोर आलाय, तो म्हणजे सदाशिव पेठेत। अवघ्या 3 दिवसाआधी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पुन्हा एकदा खोदकाम करण्यात आलं आणि हे खोदकाम महावितरण संबंधित बाबी रखडल्यामुळे पुन्हा एकदा करण्यात आल्याचं सांगितलं जाते। मात्र नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्या महानगरपालिकेवरच आता कोण कारवाई करणार असा सवाल उपस्थित झालाय। महानगरपालिकेच्या वतीने सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिर ते पेरुगेट दरम्यान असलेल्या रस्त्यावर 11 मार्चपासून डांबरीकरण करण्यात आलं होतं। अशाच भरपूर वेळेस अनेक वेळा पथ विभागाने रस्ता केल्यानंतर पाणी पुरवठा किंवा ड्रेनेज विभागाकडून तो खोदण्यात येतो। पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचं वारंवार स्पष्ट झालं आणि त्यामुळेच या बाबी सारख्या घडत आहेत। साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी संध्याकाळी त्यांचा 21 दिवस सुरू असलेलं उपोषण समाप्त केलं असून लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि घटनेच्या 6व्या अनुसूचीचा समावेश करावा या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होतं। घटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये स्वायत्त जिल्हा परिषदांमार्फत आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम मधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी आहेत। तसंच वांगचुक 6 मार्च पासून क्लायमेट फास्ट म्हणजेच जलवायू उपवास करत होते। 0हून कमी तापमानात ते करत असलेल्या उपोषणाला लडाखवासियांनी देखील मोठा पाठिंबा दिला होता। लेहची शिखर संस्था आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स या संस्थेंचा देखील वांगचुक यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेला दिलेली आश्वासनं पाळावीत असा पुनरुच्चार पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी केला। मोदी रामभक्त आहेत, त्यामुळे प्राण जाय पर वचन न जाय या भगवान श्रीरामांच्या उक्तीचे पालन त्यांनी करावे आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनं पाळावीत असे वांगचुक म्हणाले। मात्र गेले 20 दिवस लडाखच्या 3 लाख रहिवाशांपैकी 60,000 जणांनी उपोषण आंदोलनात सहभाग नोंदवला, पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अशी खंतही वांगचुक यांनी व्यक्त केली। भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि नागरिकांमध्ये एक विशेष शक्ती आहे। आपण किंगमेकर आहोत। आपण सरकारला त्यांचे मार्ग बदलण्यासाठी भाग पाडू शकतो किंवा सरकार काम करत नसल्यास ते बदलू शकतो। म्हणूनच यावेळी राष्ट्रहितासाठी आपल्या मतपत्रिकेच्या शक्तीचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा असा आवाहन देखील वांगचुक यांनी केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। या यादीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मावळ लोकसभा मतदारसंघ पुन्हा खरी शिवसेना काबीज करणार असून खऱ्या शिवसेनेचा उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकून येईल असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केलाय। पहिली भावना की आज तिकीट तुम्हाला उमेदवार जाहीर झाले। याच्यामध्ये प्रामुख्याने मी सर्वप्रथम आदरणीय उद्धव साहेब आणि सर्व आमच्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, सर्व शिवसैनिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून आज डिक्लेअर झालेला आहे आणि मला खात्री आहे की या मतदारसंघाचा जी परंपरा राहिलेली आहे या परंपरेनुसार हा मतदारसंघ निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला आहे। मावळमध्ये थांगपत्ता बसल्याचा आरोप केला होता खासदारांनी। मला खासदारांच्याबद्दल आणि म्हणजे शोकांतिका वाटते की खासदारांच्या मतदारसंघातला मतदार त्यांना माहिती नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठलीच नाही आहे। पण त्यांचा अद्यापही उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली नाही आहे। अजूनही चर्चा सुरू आहे भाजप किंवा शिवसेना।
याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या ना की म्हणजे जर त्यांना जर उमेदवारी अजूनही त्यांची निश्चित नाही आहे, याचा अर्थ काय हे त्यांनीच समजून घेतलं पाहिजे. शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे महाविकास आघाडीची आणि अर्थात शरद पवार गटाची गणितं बिघडणार का? आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत, त्यामुळे अमोल कोल्हे यांना या ठिकाणी गड राखणं अवघड जाईल का? तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच्या या लढतीत समीकरणं नेमकी कशी असतील यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. आढळराव पाटील यांनी 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर 2009 आणि 2014ला ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र 2019ला राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव आढळरावाच्या चांगलाच जिवारी लागला. पुढे शिवसेना पक्ष फुटल्यानंतर आढळराव पाटील हे शिंदेच्या शिवसेनेबरोबर गेले. तर मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्याला अजित पवार हे महायुतीत सामील होण्याच्या आधीच शिरूरमध्ये काम करण्यास सांगितलं होतं. शिरूरची जागा आपल्याला पुन्हा जिंकायची आहे असं खुद्द मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यामुळेच मी सातत्याने शिरूरमध्ये काम करत राहिलो. मात्र आता ही जागा अजित पवार गटाकडे गेल्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांच्या सहमतीने मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करतोय असं आढळराव पाटील म्हणाले. त्याचबरोबर मी पुन्हा राष्ट्रवादीत येतोय याचा अर्थ घर वापसी असा नसून माझ्या हातावर कायमच शिवबंधन असेल असं देखील ते म्हणाले. आधी राष्ट्रवादीत असलेले आढळराव पाटील नंतर शिवसेनेत आले, तर दुसरीकडे आधी शिवसेनेत असलेले डॉक्टर अमोल कोल्हे 2019 साली राष्ट्रवादीत आले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेत काही काळ एकत्र काम केलं आहे. पण आता राष्ट्रवादीत असलेल्या डॉक्टर अमोल कोल्हेंना नाटकाच्या माध्यमातून शिवशाही दाखवून मतं मिळवण्याची परिस्थिती आता राहिलेली नाही असा टोला आढळराव पाटील यांनी लगावलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मीच दिली, त्यानंतर ते निवडून आले, पण आगामी निवडणुकीत कोल्हे यांचा पराभव निश्चित असल्याचा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केलाय. अमोल कोल्हे हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे विश्वासू नेते आहेत. त्यामुळे ते हमखास निवडून येतील असा विश्वास शरद पवार गटाला आहे. त्यातच शिवाजीराव आढळराव पाटील यांना काही दिवसांपूर्वी म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आलं, ज्यामुळे त्यांचा खासदारकीचा पत्ता कट होणार असल्यामुळे त्यांचं पुनर्वसन म्हाडाचं अध्यक्षपद देऊन केल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या तोडीचा उमेदवार शिरूरमध्ये नसल्यामुळे ही जागा सहज शरद पवार गटाच्या पारड्यात पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु या सर्व शक्यता फेल झाल्या. शिरूरमध्ये अजित पवार गटाची मोठी ताकद आहे. हडपसरचे आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते आणि अतुल बेनके हे सर्व अजित पवार गटात आहेत. तर शरद पवार यांच्यासोबत केवळ आमदार अशोक पवार आहेत. त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश केलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार गटाला सर्व ताकद पणाला लावावी लागेल, ज्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे आणि अर्थात शरद पवार यांचं शिरूर लोकसभा निवडणूक ही जड जाणार असल्याचं चिन्ह दिसून येत आहे. तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मागील 3 ते 4 वर्षांपासून कायम भारतीय जनता पक्षावर आरोप करत होते की भारतीय जनता पक्ष हा एनडीए सोबत असणाऱ्या लहान पक्षांना संपवत आहे. असं सांगणाऱ्या महादेव जानकर यांनी भारतीय जनता पक्षाबद्दल अचानक एवढी जवळीकता का निर्माण झाली यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते समजले जातात. महादेव जानकर यांनी 2014ला बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली आणि त्यात त्यांचा 69,719 मतांनी पराभव झाला. विशेष म्हणजे ही निवडणूक महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कपबशी या चिन्हावर लढवली होती. या पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर यांना विधान परिषदेवर आमदारकी देत महायुती सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपद दिलं. परंतु त्यानंतरच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि महादेव जानकर यांनी भारतीय जनता पक्ष छोटा पक्षांना संपवत असल्याचा आरोप केला. हीच महादेव जानकर यांची भाजपाबरोबर असलेली निराशा लक्षात घेऊन 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्याशी महादेव जानकर यांनी जवळीक साधत
चर्चेला सुरुवात केली। या चर्चेनंतर शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची एक यादी 22 मार्च रोजी समोर आली होती। यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे, वर्ध्यातून अमर काळे, माढ्यातून महादेव जानकर यांच्या नावाचा समावेश होता। मागच्या 3 ते 4 वर्षांपासून कायम भाजपाला टार्गेट करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी यू टर्न घेत भाजपाच्या एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत स्वतः महादेव जानकर यांनी खुलासा करत शरद पवारांकडून माढ्याची जागा मिळाल्याचे सांगितलं होतं। महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या कोठ्यातून माढ्याची जागा मला देण्याचं निश्चित झालं होतं असंही महादेव जानकर म्हणाले होते। त्याचबरोबर माढ्यातून विद्यमान भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 2 लाखाच्या फरकाने पराभव होईल असा विश्वासही महादेव जानकर यांनी व्यक्त केला होता। शरद पवारांकडे माढा आणि परभणी लोकसभेची जागा मागणारे जानकर महायुतीत गेल्याने महायुतीमध्ये आता जानकरांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली। बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मताचा प्रभाव आहे, शिवाय ओबीसी मते ते खेचून आणू शकतील। एवढंच नाही तर माढ्याचे भाजपा उमेदवार निंबाळकरांना अडचण यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर महायुतीकडून बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे, परंतु आता त्यांच्याऐवजी जानकर बारामतीमधून नशीब आजमावतील असं सध्या चित्र दिसून येत आहे। त्याचबरोबर भाजपाबरोबर आल्यानं महादेव जानकर यांचे सूरही आता बदलू लागलेत। भाजपा छोट्या पक्षाला संपवत असल्याचा आरोप मी केला होता, परंतु भाजपाने मला उमेदवारी देण्याचं निश्चित केलं अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी दिली आहे। परंतु पक्षाचे वरिष्ठ नेते मला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायचं हे निश्चित करणार आहेत असंही महादेव जानकर म्हणाले। भाजपाने विधान परिषदेवर मला संधी दिली होती, मंत्री पदही दिलं होतं, हे मला विसरता येणार नाही, त्यामुळे मी महायुती बरोबर असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलंय। शरद पवार यांचा पक्ष महादेव जानकर यांना सोबत घेऊन राज्यात मराठा आणि धनगर मताची बांधणी करून लोकसभा निवडणूक लढवण्यास पुढे जाणार होता। धनगर समाजाचं मतदान हे बारामती, माढा, परभणी, जिंतूर या ठिकाणी बहुतांश असल्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकला असता, परंतु हीच बाब हेरून महायुतीला महादेव जानकर यांना आपल्यासोबत घेण्यात यश मिळालंय। आगामी लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला 1 जागा देण्याचं महायुतीनं मान्य केलं। त्याचबरोबर बारामतीमधील जवळपास 3 लाख मतांवर महादेव जानकर यांच्या पक्षाचे मतदार आहेत। त्याचबरोबर महादेव जानकर यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेल्यास सुप्रिया सुळे यांच्या समोर कडवं आव्हान उभं राहू शकतं। रॅगिंग करणं हा कायद्याने गुन्हा असताना देखील लोणावळ्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार घडला असून रॅगिंग सहन न झाल्यानं दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आल्यानं विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कल्याणी गजानन निकम असं ब्रेन स्ट्रोक आलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। लोणावळ्यात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी BBA CA च्या 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे। मुळीच्या वसतिगृहात पीडित कल्याणी राहत आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तिच्यावर सतत रॅगिंग केली जायची। बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं जायचं, तिच्या पाठीमागे चाकू घेऊन धावायचं। या सर्व प्रकारातून तिला 2 वेळा चाकू लागल्याचं तिचे नातेवाईक सांगतात। या गंभीर घटनेप्रकरणी पालकांनी वार्डनला तक्रारही केली, मात्र यात काहीच फरक पडला नाही। लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती, पण अखेर रॅगिंग सहन न झाल्यानं कल्याणीला ब्रेन स्ट्रोक आलाय। सध्या तिच्यावर पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ज्या मुलींनी रॅगिंग केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे। माझ्या मुलीला लय कॉलेजमध्ये त्रास दिला 3 मुलींनी, आणि जरा माझी मुलगी थोडीशी पायात अपंग बी आहे, त्यामुळे त्यांनी लय जोरात केलं तिला, आणि ती आता व्हेंटिलेटरवर आहे दवाखान्यात। मला एकच म्हणायचे आहे, त्या मुलींना चांगली शिक्षा व्हावी। माझी मुलगी निवृत्ती बाबा नवरे कॉमर्स लोणावळ्यात शिकत होती, आणि तिला 3 मुली जास्त गोष्टीमध्ये काम देतात, आणि तिला रोज घेत नव्हत्या, रोज तिला सगळं चुकून घेत होते,
आणि ती पायानं अपंग असल्यामुळे तिला रोज ती त्रास देत होती, फोन करून देत नव्हती, अभ्यास करून देत नव्हती, तिच्या मागे चाकू घेऊन फिरणे, तिला बाथरूमला जाणून न देणे असं घडत होतं. तिला ती फोन ही कुठलाही करून देत नव्हती आणि ती ताप देत होती लई सगळी मुली त्या रूममधल्या. 2 ते 2.5 महिने त्या 3 मुली तिला ताप देत होत्या. त्या होत्या वस्ते मारल्या होत्या आणि त्या इंजिनिअरिंगच्या होत्या, ही कॉमर्सची BBC. ती त्या वॉर्डरला तक्रार केली आणि पुन्हा कॉलेजला मुलीनं जाऊन सांगितलं. आणि पुन्हा आता आमची मुलगी तिथं बेशुद्ध पडल्यावर आम्ही इथं पुण्यात ही केली, त्यांच्या तिथंच बेशुद्ध पडली लोणावळ्यात हॉस्टेलमध्ये. त्यांनी आम्हाला बोलल्यानंतर आम्ही तिकडे गेलो, तिकडून पुन्हा आम्ही पुण्यामध्ये शिकतो. आम्ही एवढंच की त्यांना कळवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे त्यांना असं करू नये कुठल्याही मुलीवर. आणि आम्ही असंच हे करतोय, खर्च करतोय असाच आपलं बसू दवाखान्यात झोपून. आमची एवढीच अपेक्षा आहे त्यांनी काहीतरी उचलावं, त्यांच्याकडून झालं नाही, हॉस्टेलकडून कॉलेजकडून. प्रशासन ती काय बघणार त्यांचं. आणि पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज 21 तारखेला दिलाय, त्यांचंही काय अजून नाही काय. बहिणीबल म्हणजे ती लोणावळ्यामध्ये शिकत आहे. निवृत्ती बाबाजी नवले कॉलेजमध्ये, ती सिंहगड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे लोणावळ्यात. तिला तिथे 2 ते 2.5 महिने झालं खूप त्रास देत होत्या मुली तिच्या रूममधल्या. त्या रूममधले त्रास दिल्यामुळे तिला मानसिक म्हणजे टेन्शनमुळे तिला डोक्याला क्लॉट म्हणजे रक्ताचा शिरा फुटून क्लॉट झाला. त्यामुळे तिला आता हॉस्पिटलमध्ये ती ICU मध्ये व्हेंटिलेटरवर ऍडमिट आहे. तिचं 2 महिने झाले चालू त्रास. फक्त तिनं आम्हाला आता म्हणजे 12 तारखेलाही त्यावर झालं. त्याच्या 1-2 आठवडे आधी तिने सांगितलं. त्या मागं चाकू घेऊन 2 वेळा लागल्या, तेव्हा तिला 2 वेळा चाकू पण लागलेला आहे. ती चाकू लागल्यामुळे परत तिला तिच्या बाथरूम मध्ये कोणणे, आंघोळ करून न देणे, तिला त्रास देणे, ती चेष्टा मस्करी उडवणे आणि तिला म्हणजे एवढा मानसिक त्रास दिला की त्यानं टेन्शनच्या ह्याच्यात तिला आता त्या हॉस्पिटलमध्ये. आम्ही तक्रार कॉलेजमध्ये वॉर्डनला केलेली, आमच्या वडिलांनी वॉर्डनला सांगून तिची रूम चेंज करायला लावली. तरी रूम चेंज जरी केली तरी दुसऱ्या रूम मध्ये पण तिच्याच फ्रेंड होत्या. त्यामुळे परत तिला त्रास अजून जास्त झाला. त्यामुळे परत 12 तारखेला तिला रात्री 11 वाजता बरोबर बेशुद्ध पडली ती. बेशुद्ध पडल्यावर तिथल्या वॉर्डनने तिला मग संजीवनी हॉस्पिटल लोणावळ्यात तिथे ऍडमिट केले. तिथनं परत डॉक्टर तिथले म्हणत होते ती कोमात जायची शक्यता आहे, खूप सिरियस आहे, लवकर या म्हणून. आम्ही सातारवरून, आमचं गाव पण खूप लांब आहे, पण तिथनं आम्ही रात्री निघालो, सकाळी 4:30-5 पर्यंत पोहोचलो. तिथनं परत ते डॉक्टर म्हणत होते तिचं ऑपरेशन करायला लागेल आणि ऑपरेशन मध्ये पण रिस्क आहे. तिथनं ऑपरेशन मग परत इकडे तिला शिफ्ट घेतात गेला हॉस्पिटलला. आता तिची कंडिशन वाईट थोडी बरी आहे, पण ते अजून
मला असं वाटतं की अशा पद्धतीचं विधान 3 टर्म ज्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं निवडून दिलं होतं, कारण मला 3 वेळा पुरस्कार जो मिळाला, मी प्रामाणिकपणे सांगतो, हा पुरस्कार डॉक्टर अमोल कोल्हेचा नाही, हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा पुरस्कार आहे. माझ्या प्रत्येक पुरस्कारानंतरचं स्टेटमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने जर कोणी विधान करत असेल तर मला वाटतं तो त्या पुरस्काराचा नाही तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा अवमान आहे. कारण त्यांचे प्रश्न मांडले, त्यांचा लोकप्रतिनिधी बोलतोय. दादा असं म्हणतायत की ही निवडणूक जी आहे ती गावठी आणि भावकीवरती आणून ठेवली. ज्यांनी गावठी आणि भावकीवरती निवडणूक आणली त्यांना मी बघून घेतो. दादाने त्याला दमत दिलं. मला असं वाटतं की गावकी आणि भावकीचं आणि दादांच्या दोन याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे स्टेटमेंट्समध्ये. मग एकीकडे तुम्ही जनसंपर्क म्हणता, लोकांच्या संपर्कात किती आहे हे म्हणता, आणि दुसरीकडे हे गावकी भावकीचं नाही असं म्हणतं. ही दोन विधानं परस्पर विरोधी आहेत. मग हेच जर असेल तर कदाचित दादा या गोष्टी विसरले असतील की जेव्हा जेव्हा अवकाळीचा फटका बसला तेव्हा तेव्हा दादांबरोबर या संपूर्ण दौऱ्यामध्ये कोण होतं निसर्ग चक्रीवादळाच्या. तुमच्या पब्लिक डोमेनमध्ये तुमच्या रेकॉर्डवर आहेत सगळ्या या गोष्टी. कोरोनाच्या काळामध्ये ज्या सगळ्या बैठका व्हायच्या, या सगळ्या बैठकांना दादांच्या उजव्या बाजूला कोण बसलेलं असायचं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बरं, हे सगळं होत असताना कोविडच्या काळामध्ये मी दादांचं मनापासून आभार मानेन की त्याने आवर्जून सांगितलं की ही निवडणूक देशाचं धोरण ठरवण्यासाठी लोकसभेच्या दृष्टीने, लोकसभेचं काम हे देशाचं धोरण ठरवणं आहे. मग फॅबीफ्लू नावाची गोळी जी 105 रुपयाला आली, तिचं 40 रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार मी आहे, तर दादांनी शाबासकी दिली पाहिजे. कारण जी गोळी 105 रुपयाला आली ती 40 रुपयाला आली. जेव्हा केंद्र सरकारचं कोविडच्या लसीच्या बाबतीमध्ये धोरण ठरलं नव्हतं तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. इतकंच नाही तर जेवढे डॉक्टर्स आहेत, DCHC असतील, कोविड सेंटर होती, DCHC होती आणि DHC होती, यातल्या किती DCHCला हे MD मेडिसिन डॉक्टर प्रत्येक वेळी उपलब्ध होते. ऑपरेशनल जे डॉक्टर होते, जे ऑन फील्ड डॉक्टर्स होते, हे खूप जास्त BHMS BAMS डॉक्टर्स होते. यांच्यासाठी व्हेंटिलेटर मॅनेजमेंटपासून ते स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स कशा पद्धतीने अंमलात आणायच्या, या सगळ्याच्या ऑनलाईन सेमिनार्स कोणी अटेंड करायला लावले, कोणी कंडक्ट केले, याची जर सगळी माहिती घेतली तर मला वाटतं कोरोना काळातल्या एकूण कामाबद्दल ही नक्कीच मला वाटतं पॉलिसी मेकिंगच्या दृष्टीने ही शाबासकी असली पाहिजे. तुम्ही ठामपणे सांगताय की तुम्हाला संधी दिली ती पवार साहेबांनी संधी दिली, आणि एकीकडे दादा सांगतायत की नाही अमोल कोल्हेंना मी शोधून काढलं आणि मीच त्यांना पुढे आणलं. याला सोडून दादा असे म्हणाले की मुंबईच्या घरी मी तुम्हाला त्यांनी बोलवून घेतलं, तुम्हाला उद्धव ठाकरेंचे फोन येत होते, तुमचा फोन देखील दादांनी काढून घेतला आणि दादांनी तुम्हाला उमेदवारी दिली. यामध्ये मग दादांनी हे सांगावं मी दिल्लीला कशाला गेलो होतो. आणि मी प्रामाणिकपणे जेव्हा सांगतो ही पवार साहेबांनी ही दिलेली उमेदवारी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या मायबाप जनतेनं पवार साहेबांचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद दिला आहे. आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आमच्या एकूणच सगळ्या पुणे जिल्ह्यासाठी असणारं, महाराष्ट्रासाठी असणारं योगदान हे प्रत्येक जण जाणतोय. आणि जर असं असेल तर मग आत्ताची परिस्थिती वाईट आहे. त्यावेळीची परिस्थिती बघा 2019ला जेव्हा पवार साहेब पाठीशी होते तेव्हा जर आपण हे विधान काही काळासाठी खरं मानलं तर त्यावेळी दादांमध्ये एवढी ही ताकद होती की ते बोलवून उमेदवारी देऊ शकत होते. आत्ता मात्र त्याच दादांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात, नागदुऱ्या काढाव्या लागतात. हा फरक आहे ना तुमच्यासमोर, त्यांनी सांगितला. पवार साहेबांनी संधी दिली, मी मान्यच करतो ना. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी संधी दिली आणि 100%, कारण या पद्धतीनं फर्स्ट चॉईस असा काही एक प्रकार असतो आणि दुसरा प्रकार असतो आता नाईलाज असतं. तर ज्या पद्धतीनं तुम्ही गेल्या 2.5-3 महिन्यांमधली या सगळ्या घडामोडी बघताय तर सर्वसामान्य जनतेमध्ये ही भावना आहे की नाईलाजास्तव आता ही उमेदवारी समोर आली आहे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. आणि मी पुन्हा एकदा दादांचा आभार मानेन की दादांनी सर्वसामान्य जनतेला आज एक आवाहन केलं की 15 वर्षांचा परफॉर्मन्स बघा आणि 5 वर्षांचा परफॉर्मन्स बघा. त्यामुळे 2004 ते 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, एक आलेला मोठा प्रोजेक्ट दाखवा. 2004 ते 2019 एक मोठा प्रोजेक्ट हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला आहे का याची आपण तपासणी करा. 2019 ते 2024 मध्ये 2 वर्षांमधली कोविडच्या काळात गेल्यानंतर सुद्धा
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जो विकास असेल, त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीसारखी संकल्पना असेल, नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प ज्याच्या निविदा आत्ता ऑन आहेत, म्हणजे आचारसंहिता असल्यामुळे केवळ ते काम सुरू होत नाहीत, हे मोठे प्रकल्प आहेत. चाकणमधलं ESISचं हॉस्पिटल असेल, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला मिळालेली गती असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. त्यामुळे 15 वर्ष आणि 5 वर्ष ही तुलना जरूर केली जावी असं मला वाटतं. बैलगाड्या संदर्भात माझे बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन हे सगळे हुशार आहेत. त्यांनी जो एक अव्याहतपणे लढा दिला, या लढ्याला संसदेमध्ये कोणी योग्य प्रकारे वाचा फोडली आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये बैलगाडा सुरू झाला हे सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे. पण शिवसैनिकाच्या भूमिकेकडे कसं पाहता? कारण विजय शिवतारे जे शिंदे गटात गेले, ठाकरेंना सोडून, तेही आता विरोधात आहेत अजितदादांच्या. दुसरीकडे शिंदे गटाचे आढळराव पाटील आता घड्याळाकडे आहेत आणि एकेकाळी तुम्ही शिवसेनेत होता आणि राष्ट्रवादीत आहात. या तिघांच्या भूमिका वेगळ्या. नाही, मी उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर होतो, त्यामुळे त्यांची भूमिका त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तशीच अजून आहे. आणि जे आपण म्हणतात ते महायुतीमध्ये आलबेल नाही हे चित्र सातत्यानं समोर येते. मुळातच एकूण देश पातळीवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची लाट झपाट्यानं ओसरताना आपण बघतो आहोत. गुजरात सारख्या राज्यामध्ये जेव्हा 2 उमेदवार, बडोद्यातला उमेदवार हा तिकीट परत करतो, जयंत सिन्हांसारखा एक चांगला उमेदवार, डॉक्टर हर्षवर्धन सारखे उमेदवार राजकीय संन्यास घेतात, पहिलीच यादी जाहीर झाल्यानंतर आणखी 3 उमेदवार आपली तिकीटं परत करतात, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. आणि हे असताना म्हणजे जर सेलिब्रिटी या गोष्टीवर दादा म्हणत असतील तर पुन्हा मग दादांचं हेच मत कंगना राणावत आणि अरुण गोविल यांच्या उमेदवारीवर आहे का, हेही त्यांना कदाचित पुढे जाऊन याचीही उत्तरं द्यावी लागतील. नाही, शिवसेनेच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर ही केवळ शिवसेनेची नाही, ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच मित्रपक्षांची ही परिस्थिती आहे. मी महायुतीविषयीच भाष्य करतोय की महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला कॉन्फिडन्स दाखवण्यात आला, ही पायाखालची वाळू सरकताना आपल्याला दिसते आहे. ज्या पद्धतीनं विरोधकांना टार्गेट केलं जात आहे, म्हणजे झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक केली जाते, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाते, आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये जी काही स्वप्न त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दाखवली जातात, हे असताना शिवसेनेने म्हणजे शिवसेना फोडून रिझल्ट मिळत नाही म्हणून राष्ट्रवादी फोडून झाली, त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर बैठक झाली, त्यानेही रिझल्ट मिळत नाही म्हणून रासपला सुद्धा सोबत घेतलं जातं. त्यामुळे ही सगळ्याचं द्योतक हेच आहे की महायुतीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला गद्दारी आवडत नाही. तुम्ही रासपचा उल्लेख केलाय, बारामतीमधनं कदाचित रासपचे उमेदवार नेते जे आहेत जानकर, त्यांचं बारामतीमधनं महायुतीचे उमेदवार असण्याची एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कसं पाहता? कारण अजितदादांचा एवढा बऱ्याच दिवसांपासून, जवळपास 4 महिन्यापासून कॅम्पेन चालू आहे सुमित्रा वहिनीसाठीचा, तर ह्यावर तुम्ही कसं पाहता? मला वाटतं तुमचा हा प्रश्न दादांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. म्हणजे शिरूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला आणि बारामतीमध्येही उमेदवार आयात करावा लागला, तर जिल्ह्याचं नेतृत्व एवढी वर्ष करणाऱ्या नेतृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर मी कसं भाष्य करू? असं म्हणतायत की पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरलं. सुनेत्रा पवार असं म्हणतायत की पवारसाहेब लोकशाहीला मानतात, 80% लोकांनी अजित पवारांची भूमिका स्वीकारलेली आहे, तर मग पक्ष चोरला, चिन्ह चोरला असं का म्हणतात? 80% लोकांची भूमिका बरोबर नाही आहे का? कृष्णाच्या बरोबर आखी भावकी विरोधामध्ये होती, मात्र जिंकला तो कृष्ण, अशा आशयाचं पोस्ट जे आहे, फेसबुक पोस्ट जे आहे ते सुनेत्रा वहिनींनी केली. मला वाटतं ही जी कृष्णाची भूमिका आहे, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ते स्थान जे आहे, त्या भूमिकेच्या संदर्भातलं स्थान जे आहे ते आदरणीय पवार साहेबांना स्थान आहे. मग म्हणजे 80% आणि कृष्ण, तर जी संपूर्ण चतुरंग सेना आहे ती चतुरंग सेना एकीकडे आणि कृष्ण एकीकडे, हा महाभारताचा इतिहास आहे. त्यामुळे मला वाटतं की ते भाष्य करत असताना हा आपण इतिहास तपासून पाहायला हवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेचा जर आपण जनमानस जर तपासून पाहिलं तर आदरणीय पवार साहेबांना मिळणारा जो एक प्रचंड प्रतिसाद आहे, आणि त्या प्रतिसादाचं एक कारण नाही, म्हणजे अव्याहतपणे गेली 55 वर्ष
पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी जे काही केले ते सर्वसामान्य माणूस जाणतो आणि त्यासाठी तो खंबीरपणे त्यांच्या पाठीशी. म्हणजे माझा फोन जर तुम्हाला मी आत्ता दाखवला तर माझ्या फोनवर तुम्हाला येणाऱ्या नेत्यांचे फोन नाही दिसणार, सर्वसामान्य माणसांचे फोन येत आहेत. का तर सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे, सर्वसामान्य जनतेने हे ठरवलेलं आहे. कारण महाराष्ट्राचा हा इतिहास आहे. मला तुम्ही दाखवा ना महाराष्ट्रामध्ये गद्दारी केलेल्या एखाद्या इतिहासातल्या एखाद्या माणसाचं नाव हे गौरवाने घेतलं जातं असं एक उदाहरण आपण दाखवा मला महाराष्ट्रातलं. महाराष्ट्र हा स्वाभिमानासाठी उभा राहतो, महाराष्ट्र हा स्वाभिमानानं संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि आज आदरणीय पवारसाहेब या संघर्षाचं प्रतीक बनलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. संस्कृती आपली ही सांगते कृष्ण जिंकतो. आढळराव पाटलांनी भाषण करताना सांगितलं की तुम्ही पहिल्या 5 वर्षात तुम्ही मांडलेले प्रश्न संसदेत आणि त्यांनी मांडलेले प्रश्न ते अधिक आहेत असं त्यांनी सांगितलं आणि तुमच्यासारखी बच्चनगिरी करता येत नाही असं त्यांनी तुमच्यावर टीका केली आहे. मला वाटतं बच्चन हे फार मोठे अभिनेते आहेत, त्यामुळे मी आभार मानेन त्यांचं की त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीची जर मला उपमा दिली असेल. आणि दुसरं कसं असतं की 2014 पर्यंत असणारं एक वातावरण आणि 2019 नंतरचं वातावरण यामध्ये अनेक फरक आहेत. त्यामुळे प्रश्न मांडण्याचं जर संख्या फक्त बघितली तर त्या प्रश्नांच्या खोलात जेव्हा जाल तुम्ही तेव्हा आजचं दादांचं एक विधान जे आहे हे विधान आणि ते प्रश्न याचं एक फार मोठं समीकरण हे येणाऱ्या भविष्यकाळात पुराव्यानिशी मी तुमच्यासमोर ठेवेन. मग हे प्रश्न मांडत असताना मला वाटतं की ते जर प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या संदर्भात जास्त असते तर नक्कीच आनंद वाटला असता. हे प्रश्न कुठले आहेत, हे कुठल्या संदर्भातले आहेत याचाही आपण एकदा धांडोळा घ्यावा. एकनाथ शिंदे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडले तर असं म्हणाले की आम्हाला शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेस होऊ द्यायचे नाही. मात्र आज त्याच एकनाथ शिंदेचे सहकारी घड्याळाच्या चिन्हावरती लढवले जातात. तिथं एक असं समीकरण आहे की फक्त शिवाजीराव आढळराव गेले, इतर माझे आमदार ते मात्र अजून शिवसेनेमध्ये आहेत. हे मात्र नवल आहे. म्हणजे की शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात, शिवसेनेचे पदाधिकारी अजून शिवसेनेमध्येच आहेत. एकनाथ शिंदेंना नाविलाजानं हा निर्णय घ्यावा लागला. जागा सुटत नाही किंवा आपल्या सहकार्यांना घड्याळाच्या चिन्हावरती लढवावं लागते. मग आता शिवसेनेचे राष्ट्रवादी झाले की राष्ट्रवादीची शिवसेना होईल? मला असं वाटतं हा माननीय मुख्यमंत्र्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. मी फक्त वस्तुस्थिती हीच सांगतो, ही ताकद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची आहे की एका साध्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराला घेरण्यासाठी एवढ्या मोठ्या नेत्यांना ताकद लावावी लागते तरी उमेदवार मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो. ही आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची ताकद आहे. त्यामुळे त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तुम्ही असं बोलताना म्हणालात की अजितदादांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही संसदेत लक्ष दे, आमदारांकडे माझ्या ऐकणाऱ्यातले मी पाहतो. पण आज बोलताना ते म्हणाले की आमदार माझ्याकडे तक्रार करायचे की खासदार मतदारसंघात फिरतच नाही. मी कसं म्हणतो की या सगळ्या गोष्टी ना या सांगण्यातल्या, मग त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करावा लागेल. चला दोस्तो खाजगीतलं बोलू काही. दादा तुमच्या पाठीशी कायम उभे राहिले पण दादांसोबत तुम्ही गद्दारी केली आणि त्याची खंत अजितदादांच्या मनात आहे आणि ती मतदानाच्या माध्यमातून भरून काढायची. हे बघा, माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीविषयी जर एखादी खंत इतक्या मोठ्या नेत्याच्या मनात असेल तर 100% काहीतरी कामाचा माणूस आहे म्हणूनच असणार ना. आणि जर तसंच असेल तर मला असं वाटतं की जे प्रदेशाध्यक्ष आज प्रवेश करून घेण्यासाठी आले होते ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा 2019 पासून खासदार होते ना. म्हणजे सेलिब्रिटी म्हणून किंवा खासदार म्हणून जर परफॉर्मन्स माझा वाईट आहे असं जर तुमचं म्हणणं असतं तर मग तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा आणि माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स समोरासमोर ठेवा, लोकांसमोर होऊन जाऊ द्या ना. दूध का दूध पाणी का पाणी. जर तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा एका साध्या शेतकऱ्याच्या पोराचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा जास्त उजवा असेल तर तुम्ही त्याला सेलिब्रिटी म्हणून कसं हिणवू शकता. हे बघा, हा एक संकेत कायम पाळला जावा की यामध्ये कोण खासगीत काय बोललं आणि ते बाहेर काढणं हे खरं तर योग्य नाही, उचित नाही. आपण या संदर्भामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी जास्त बोलणं गरजेचं आहे. माझा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत त्याविषयी बोलूया ना आपण काहीतरी. मग आज जे काही प्रश्न मांडले गेले, कळमुडीच्या धरणाचा प्रश्न मांडला गेला, चासकमांच्या धरणाचा प्रश्न मांडला गेला, पुणे रिंग रोडचा प्रश्न मांडला गेला, का एवढी वर्ष प्रश्न सुटला नाही? प्रश्न आहेच ना. शिवसंस्कार सृष्टीचा प्रोजेक्ट का मार्गी लागला नाही? छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा प्रोजेक्ट, छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ 334 वर्ष तिथं आहे. 334 वर्ष ते समाधी स्थळ असताना
त्याची मागणी 2019 नंतरच व्हावी. का व्हावी? मग 2004 ते 2019 या 15 वर्षाच्या काळामध्ये माजी खासदारांनी किती निधी त्याला दिला? बरं, जे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे अनेक वर्ष होते त्यांनी त्या समाधीस्थळाकडे का अक्षम्य दुर्लक्ष केलं? याची उत्तरं नको मागायला. मला वाटतं आपण या प्रश्नांवर जास्त बोललं पाहिजे. इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प का अजूनही त्याला गती दिली जात नाही? जेव्हा आपण पक्षविरहित विकासाच्या बाबतीत बोलतो तर मग जसं तुम्ही खासगीत म्हणालात तशा अनेक गोष्टी आहेत ना. हे प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर नियम आणि अटी लागू. तर या खासगीतल्या नियम आणि अटी खासगीतल्या गोष्टी आहेत हो. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक कधी झाली हे दादा विसरलेत का? 2018ला DPR तयार होता. पब्लिक डोमेनमध्ये नोटिंग आहे. मंत्रालयात दादांच्या दालनामध्ये बैठक किती साली कुठल्या तारखेला झाली याचं नोटिंग आहे. माननीय तेव्हा रेल्वे मंत्री पियुष गोयल होते, त्यांच्याकडून प्रिन्सिपल अप्रुव्हल ऑफ फायनान्शियल ऍक्टिव्हिटीला मंजुरी कधी आली? पब्लिक डोमेनमध्ये डॉक्युमेंट्स आहेत. मग हे का नाही झालं 15 वर्ष? हा प्रश्न तर विचारायला हवा. त्यामुळे खासगीत काय बोललं यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण काय केलंय. आज दुधाच्या बाबतीमध्ये 10 रुपयाचा दूध दर पडलेला आहे, 10-12 रुपयांनी दूध दर पडलेला आहे. परवा रोहित पवारांनी आदिवासी भागातल्या दूध उत्पादकांच्या संदर्भामध्ये आणि तिथल्या एका याचा उल्लेख जो केला त्या संदर्भात भाष्य होणं गरजेचं आहे ना. माझा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी, जेव्हा आपण पुणे जिल्ह्याविषयी बोलतो, मी वारंवार ही गोष्ट सांगतो, आपण आवर्जून याचा एक धांडोळा घ्या. 10 रुपयांनी दूध दर पडतो सर. पुणे जिल्ह्याचं कलेक्शन 26 लाख लिटर दिवसाचं आहे. म्हणजे पुणे जिल्ह्याचं नुकसान 2,60,00,000 रुपयाचं दिवसाचं आहे. बरं, हे नुकसान सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याचं होतं ना. मग 2,60,00,000 दिवसाचं नुकसान, महिन्याचं नुकसान 80 कोटी, गेले 12 महिन्यात झालेलं नुकसान 960 कोटी. 960 कोटी रुपयांचं जे नुकसान आहे हे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याचे. तुम्ही त्याला रोज स्लो पॉइझनिंग करत रोज त्याला कुरतडताय. आणि पुणे जिल्हा नियोजनचं बजेट 1,000 कोटी रुपयांचं आहे. आपण कुठल्या विकासाच्या गप्पा मारतो आहोत? त्यामुळे मला असं वाटतं हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहे. माझा दुधाचा प्रश्न आहे, माझा कांद्याचा प्रश्न आहे, माझा बिबट्याचा प्रश्न आहे, शहरी भागातल्या नागरीकरणाचे हे प्रश्न आहेत. तर हे इतकी वर्ष का मार्गी लागले नाहीत याचीही उत्तरं असायला हवी. पुणे रिंग रोडचा DPR केव्हा होता? का एवढी वर्ष लागली? खेडचा विमानतळ गेला, कोणामुळे गेला? इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प केव्हा मांडला गेला होता? त्याला एवढी दिरंगाई का झाली? शिवसंस्कार सृष्टीचा प्रकल्प माननीय अजितदादांच्या दालनामध्ये केव्हा बैठक झाली? 7 वर्षात ब्रेक इव्हन होणारा प्रकल्प आहे, सेल्फ सस्टेनिंग प्रकल्प आहे. का त्याला गती देण्यात आली नाही? छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा जो प्रकल्प आहे याची मांडणी कधी झाली? त्याची निविदा 6-6 महिने का थांबवून ठेवण्यात आली? छत्रपती संभाजी महाराजांच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन होत असताना कुठल्याही शिवशंभू भक्ताला ही किमान ही गोष्ट याची जाणीव असावी की आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर जातोय आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा कुठेही उल्लेख साध्या फ्लेक्सवर पण नसावा, फक्त राजकीय त्याचा इव्हेंट व्हावा. हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. दादांना उमेदवार आयात करावा लागला आहे, पण तुमची किंवा पक्षातले इतर जे काही उमेदवार आहेत ते जागा वाटप होऊन उमेदवारी कधी झाली? मला वाटतं हा प्रश्न आपण महायुतीला जास्त लवकर विचारला पाहिजे. कारण महाविकास आघाडीमध्ये या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी अंतिम टप्प्यात आल्यात हेही आपल्याला दिसतं आणि आज उद्याकडे या गोष्टी जाहीर होतील. अहो, मी फार साधा लहान कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला तेच म्हणतो, आव्हान मोठ्यांनी द्यायचं असतं. आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय पोरांनी लढायचं असतं. फक्त आव्हानं देण्याची कामं मोठ्या लोकांची असतात, मोठ्या नेत्यांची असतात. मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो, मी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढतो. मी कुणाच्या विरोधात लढण्यासाठी नाहीच आहे. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची कांदा निर्यात बंदी उठली पाहिजे, माझ्या बिबट्याचा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी लढतो. मी कुठं कुणाच्या विरोधात लढायला झालो? मला वाटतं ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या विरोधात, जे कोणी ज्या शक्ती काम करतात आणि त्या पद्धतीनं गद्दारी केलेले एक टोळी करून स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांना बगल देत आहेत, या सगळ्यांच्या विरोधात सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेची लढाई.
कदाचित त्यांच्या काही नेत्यांना जोखमोड सुद्धा होऊ शकते. ते सस्पेन्स कशाला ठेवता लगेच काय बोलले पण त्याच वेळी दादांनी अजूनही सांगितलं अजून 40 दिवस बाकी आहेत. मतदारसंघातील अजून 40 दिवस बाकी आहेत. एक आमदार सोडलं तर बाकी आमदार सगळे राष्ट्रवादी आणि कसं सामना करणार? काय नाही 19ला तेच होतं की 19ला 1-5च होतं. आमदारांनी टेन्शन घ्यायचंय. आमदारांनी टेन्शन घेण्याची गोष्ट आहे. हा तुमचा प्रश्न आमदारांनी टेन्शन घेण्याचा बाब आहे. कारण 2019ला 1-5च परिस्थिती होती. आत्ता मी निवडणुकीला सामोरं जातोय, आत्ताही 1-5च आहे. 2019 नंतर 5-1 झाली, मग 2024 नंतर 5-1 जर झाली तर मला टेन्शन असायला पाहिजे की बाकीच्यांना असलं पाहिजे? हे बघा, यामध्ये सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. ही कुठल्या आमदाराची निवडणूक नाहीच आहे हो. ही फक्त कुठल्या खासदाराची निवडणूक नाहीये. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण बदलतंय, देशाचं राजकारण ज्या टप्प्यावर आहे, मला सांगा ना, या सगळ्या भूमिका 27 जूनपर्यंत काय होत्या हो? मग 27 जूनला असा काय चमत्कार घडला भोपाळमध्ये? त्यानंतर भूमिका बदलल्या गेल्या. झालंय की नाही झालंय? मायबाप जनता बघते ना हे. त्याच्या आधी 26 जूनपर्यंतचं सगळ्यांचं म्हणणं वेगळं आहे, 27 जून नंतरचं भूमिका वेगळी आहे. या ज्या गोष्टी बदलल्यात हे मायबाप जनता बघते, त्यामुळे जनता ठरवणार. आमदारांनी कामं केलीत का? या आमदारांनी कामं केलीत का? तुम्ही म्हणताय की बिबट्याचा प्रश्न असला, जुन्नरचा आहे किंवा इतर इंद्रायणीचा प्रश्न म्हटलं तर ते लांडगेंचा मतदारसंघातला किंवा इतर प्रश्न, त्यांनी मग प्रश्न सोडवले नाही असं म्हणायचं. प्रश्न समोर आहेत हे मला दिसतंय. बिबट प्रजनन नियंत्रणाच्या संदर्भात मी डीजी फॉरेस्टना भेटल्यानंतर त्यांनी प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून मागवला होता. यामध्ये जुन्नर फॉरेस्ट विभागाने प्रस्ताव दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातले नेते अनेकदा दिल्लीला गेले, पण बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव मात्र दिल्लीला गेला नव्हता. मी आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, तोपर्यंत तरी गेलेला नव्हता. केरळमध्ये जेव्हा आपण आपल्या भागामध्ये, मी राज्य शासनाचं बोलतो, आपण केंद्र शासन राज्य शासन डिफरन्शिएट जर केलं तर केरळसारखं राज्य हत्ती आणि मानवाच्या संघर्षामध्ये राज्य आपत्ती घोषित करू शकतं. माझ्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये राज्य आपत्ती का नाही घोषित होतो? राज्य सरकारचं काम नाहीये? माझी माणसं नाहीयेत का? मी बिबट्याच्या दहशतीखाली राहायचं? मतदान विकास होतो, या सगळ्या गोष्टी ऐकताना आम्हाला ज्या बिबट्याच्या दहशतीखाली राहावं लागतं त्याच्यावर कोण बोलणार आहे? प्रश्न हेच आहेत आणि हे प्रश्न घेऊन आपण भांडतो. आमदार कमी पडले असं म्हणायचं? जे समोर आहे ते मी तुमच्या समोर मांडतोय. सर, मी पुन्हा म्हणालो, राज्य शासन केंद्र शासन, मी तेच म्हणतो. करेक्ट. मी त्याच प्रश्नांवर तुम्हाला बोट ठेवलेलं आहे. या 2.5 वर्षांमध्ये खासदारांनी जे प्रश्न मार्गी लावले, आज पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये किती प्रश्न मार्गी लागलेला आहे. आज रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली, नीती आयोगाची मंजुरी मिळाली, एक्सपान्शन कमिटीची मंजुरी मिळाली आणि फायनल कॅबिनेट अप्रुव्हलला प्रोजेक्ट केला. इथे खासदार कमी पडले. नॅशनल हायवेच्या माध्यमातून 19,500 कोटीचा प्रोजेक्ट आला, इथे खासदार कमी पडले. राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्पाला प्रिन्सिपल अप्रुव्हल आलं, त्याचा DPR सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मंजूर केला. माझ्या आदिवासी भागात क्रांती होणारा हा प्रोजेक्ट आहे, आता आयुष मंत्रालयाकडे अप्रुव्हलला गेलेला आहे. याच्यात खासदार कमी पडले. मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय. केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये जिथे मांडणी करणं आहे, जिथे भांडणं आहे, जिथे प्रश्न मांडणं आहे, हे जे खासदारांचं काम आहे हे मी प्रामाणिकपणे केलेलं आहे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. हेच तुम्हाला सांगतो. कोण? सुरुवातीला महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांमध्ये कोविडचा हा काळ होता, हे आपण 100% आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या प्रश्नांची सोडवणूक व्हायला हवी होती, कांदा निर्यात बंदी, सांगा ना तुम्ही, कोण अपयशी पडलो? नाही आहे का हे अपयश महाराष्ट्र सरकारचं? 40 रुपयाला जाणारा कांदा आज ऑन एन ॲव्हरेज, मी 10 वेळा ही गोष्ट सांगून झाली, 12 टन कांदा निघतो एका एकरात. 2 एकराचा माझा शेतकरी असतो. 30 रुपये किलो मागे गेले ना सर, 7,60,000 रुपये गेलेत त्या माणसाचे, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे. मग नाही अपयशी सरकार? नाही सांगू शकत महाराष्ट्र सरकार ही गोष्ट? ही व्यथा आहे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची. केलंय, मात्र त्यांचे समर्थक तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहे. माजी आमदार देखील तुमच्या संपर्कात येतील. सर, सगळ्याच गोष्टी सांगून केल्या तर मजा काय त्यामध्ये?
थोड़ा जोर का धक्का धीरे से लगने लगो. हा, हे बघा, संसदेमध्ये जे काम करणं गरजेचं आहे हे मी माझं काम केलं, हे मी आपल्या समोर मांडलंय. मी माझं काम, हे बघा, राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी वेगळ्या आहेत, केंद्र शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी वेगळ्या आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टींमध्ये मी लुडबुड करण्याचं कारण नाही. केंद्र शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी ज्या मी मार्गी लावल्यात मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. त्यामुळे यांनी करू दिलं की नाही, त्यांनी करू दिले की नाही, यापेक्षा माझी जी जबाबदारी होती मी योग्य पद्धतीने पार पाडली. तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, शेतकऱ्यांच्या अस्मितेची आहे, तरुणांच्या भविष्याची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपला महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे तुतारी वाजणार, स्वाभिमानाची मशाल पेटणार आणि त्याला बळकट हात साथ देणार. थँक्यू. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.